फौजी मुलगा अग्निदाग द्यायला स्मशानभूमीत आला तेव्हा आईच्या चितेजवळ जाऊन तो अश्रू ढाळू लागला. रडत असताना अचानक त्याचं लक्ष आईच्या गळ्याकडे गेलं आणि तिथलं काहीतरी पाहून तो दचकलाच. त्यानंतर तो वेड्यासारखा जळणाऱ्या लाकडांना फेकून देऊ लागला. त्याला आईच्या गळ्यातलं एक रहस्य उलगडलं होतं, ज्यामुळे त्याचा आत्मा हादरून गेला. शेवटी असं कोणतं रहस्य होतं ते? भाविकाच्या सासूला मरून अजून 10 दिवसही झाले नव्हते आणि तिने मैत्रिणी व मम्मी सोबत खाण्यापिण्याची पार्टी सुरू ठेवली होती. आजही पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. मैत्रिणी गेल्यावर भाविकाने आपल्या मम्मीला वसुधाताईंना सांगितले की मम्मी, तुम्ही इथेच हॉलमध्ये झोपा. वसुधाताईंना खूप झोप येत होती, त्यामुळे त्यांनी हॉलमध्ये न झोपता बंद असलेल्या भाविकाच्या मेलेल्या सासूची खोली निवडली आणि त्या अंधाऱ्या खोलीत झोपल्या. मध्यरात्री अचानक वसुधाताईंना वाटलं की कोणीतरी त्यांच्या अंथरुणाला हलवत आहे. सुरुवातीला त्यांनी ते भास समजून दुर्लक्ष केलं, पण थोड्या वेळाने पुन्हा त्यांना अंथरुण उचलल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्या जोरात किंचाळू लागल्या आणि घाबरून उठून बसल्या. खोलीत कोणीही नव्हतं. मग अंथरुण कोण उचलत होतं? त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या ओरडत असताना भाविकाने त्यांचा आवाज ऐकला, जी पाणी घ्यायला किचन मध्ये आली होती. ती धावत खोलीत आली आणि म्हणाली, मम्मी, काय झालं आहे? मी तर तुम्हाला हॉलमध्ये झोपायला सांगितलं होतं, घाबरलात का? तेव्हा वसुधाताई म्हणाल्या, नाही ग, मी काही भित्री नाही. भाविका म्हणाली, मम्मी, माझी सासू गेल्यापासून आम्ही या खोलीत पाऊलही ठेवत नाही. ती गेल्यानंतर दिवसा सुद्धा इथे येण्याचं धाडस होत नाही आणि रात्रीचं तर विचारूच नका. कितीही पूजा पाठ केल्या तरी त्या म्हातारीवर काहीच फरक पडत नाही. ती जिवंत असतानाही त्रास देत होती आणि आता मेल्यानंतर ही शांतता नाही. वसुधाताई म्हणाल्या, अगं, ती पापी म्हातारी होती म्हणून मेल्यानंतर सुद्धा भटकत आहे, नाहीतर आतापर्यंत मुक्त झाली असती. बरं ऐक, मला एक तांत्रिक माहिती आहे, जो असे भूत पळवण्यात महारथी आहे. तुझी सासू कितीही पापी नसू दे, त्यांच्या समोर नक्कीच नाक रगडताना दिसेल. उद्या आपण त्यांच्याकडे जाऊया. वसुधाताईंचं बोलणं ऐकून भाविका म्हणाली, ठीक आहे मम्मी, जाऊया, पण आता हॉलमध्ये झोप. या खोलीत झोपण्याची काहीच गरज नाही, नाहीतर ती तुझ्यावरच हमला करेल. वसुधाताई हसून म्हणाल्या की माझ्यावर काय हमला करणार ती म्हातारी? तुला आठवतंय का आपण तिचं आयुष्य कसं नरक बनवलं होतं? की तिला तिचा बापच आठवला असेल. आज येऊ दे तिला, मीही पाहते तिला. बघ, असा धडा शिकवेल की पुन्हा येताना 10 वेळा विचार करेल, दुसऱ्यांना घाबरवण्याची हिंमतही विसरेल. मम्मीचं बोलणं ऐकून भाविका थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, नाही मम्मी, तू हॉलमध्येच झोप. काय माहित दरवाजा बंद करून त्या म्हातारीने तुझा गळाच दाबला तर? हॉलमध्ये दरवाजा तरी नाही. वसुधाताईंनी हसत मान हलवली आणि हॉलमध्ये जाऊन झोपल्या. रात्र खूप झाली होती आणि सगळे झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधाताई आंघोळ करून आल्या तेव्हा भाविकाने विचारलं, मम्मी, तुला आज नाश्त्याला काय हवं आहे? जे सांगशील ते मी बनवेन. त्याच वेळी त्या अंधाऱ्या बंद खोलीतून एक भयानक आवाज आला. स्वतःच्या मम्मीला विचारून काय नाश्ता बनवतेस? तिला ही शिळी भाकरी आणि मीठच दे, जसं तू मला देत होतीस. बघ, डायनिंग टेबलावर शिळी भाकरी आणि मीठ ठेवलेलं आहे. जर तिने खाल्लं नाही तर तिला खूप मारेल. जा, तिला खायला घाल. भाविका घाबरून गेली आणि थरथरत शिळी भाकरी वसुधाताईंच्या तोंडात खायला देऊ लागली. वसुधाताई देखील घाबरून खायला लागल्या. तो आवाज भाविकाच्या सासूबाई सुमित्राताईंचाच होता. त्यांचा भयानक आवाज ऐकून भाविका आणि वसुधाताई घाबरून एका कोपऱ्यात जाऊन चिकटल्या. भाविका थरथरत म्हणाली, आई, तुम्ही? आधी तुम्ही फक्त रात्रीच यायचात, आता दिवसा सुद्धा. आज तुम्ही खोलीच्या बाहेर कशा आल्या? भाविका घाबरलेली आपल्या आईला म्हणाली, बघितलंस ना मम्मी, आता तरी विश्वास बसला का? आई गेल्यानंतर सुद्धा ती इथेच आहे. तेव्हा पुन्हा रागाने भरलेला आवाज आला, अरे, कशा विसरल्यात तुम्ही दोघी? दिवस रात्र मला तुम्ही मायलेकी त्रास देत होतात, छळत होतात. आता माझी बारी आहे. आता माझ्याजवळ 100 पट जास्त ताकद आहे. मी तुम्हा मायलेकींना दिवस रात्र त्रास दिला नाही तर माझं नाव सुमित्रा नाही. सुमित्राताईंचा आवाज ऐकताच वसुधाताई घाबरून बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. तेव्हा पुन्हा सुमित्राताईंचा आवाज आला, आत्ताच घाबरलात की काय? माझं आयुष्य नरक बनवायचं होतं ना? भाविका भीतीने थरथरत एका जागी उभी राहिली होती. तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. काही वेळ शांतता पसरली तेव्हा ती घाईघाईने वसुधाताईंच्या जवळ गेली आणि त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले. वसुधाताई शुद्धीवर आल्या, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. मात्र भाविकाच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसत होती. तिला आपला भूतकाळ आठवू लागला.
त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. ज्या पद्धतीने तिने आपल्या सासूला सतावलं होतं, त्रास दिला होता, त्यांचा छळ केला होता. आज त्या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी सुमित्राताई परत आल्या होत्या. भाविकाला ते दिवस आठवू लागले. सगळेजण सुमित्राताईंच्या मुलाच्या म्हणजे सुमितच्या लग्नाबद्दल अभिनंदन करत होते, भेटवस्तू देत होते. सुमित्राताई एक विधवा स्त्री होते. त्यांच्या पतींचं काही वर्षांपूर्वी रोड अपघातात निधन झालं होतं. तेव्हापासून त्यांनी सुमितला लहानाचं मोठं एकटीनेच केलं होतं. त्याचं शिक्षण, त्याची स्वप्न, सगळं काही सुमित्राताईंनीच पूर्ण केलं होतं. सुमित मोठा झाल्यावर आर्मी मध्ये गेला होता. 2 वर्षांनी सुमित्राताईंना एक चांगलं स्थळ मिळालं होतं. म्हणून सुट्टीत सुमित घरी आला तेव्हा त्याचं लग्न केलं. सुमित आपल्या नोकरीमुळे बहुतेक वेळ बाहेरच राहत असे. तर इकडे घरी भाविका आणि सुमित्राताई राहायच्या. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू भाविकाचं वागणं सुमित्राताईंच्या प्रती बदलू लागलं. तिला रात्री उशिरापर्यंत पार्टी करायला खूप आवडायचं. सुमित्राताईंनी काही म्हटलं तर भाविका त्यांना 100 गोष्टी ऐकवायची. त्यामुळे तिला तिची सासू खटकायला लागली होती. भाविका आता कोणतंही काम सुमित्राताईंना टोमणे मारल्याशिवाय करत नव्हती. हे सगळं सुमित्राताई आपल्या मुलाला सुमितला सांगत नव्हत्या, कारण त्याची ड्युटी बॉर्डरवर होती आणि त्याला त्रास देऊन काळजीत पाडायचं नव्हतं. त्या एकट्याच भाविकाच्या वाईट वागणुकीचा सामना करत राहिल्या, पण कधीच तिला काहीच बोलल्या नाही आणि त्याचाच फायदा घेऊन भाविका सासूला त्रास देत राहिली. भाविका नेहमी आपल्या मम्मीला म्हणजे वसुधाताईंना आपल्या घरी पार्टीसाठी बोलवायची आणि दोघी मिळून सुमित्राताईंना खूप त्रास द्यायच्या. दिवसभर त्यांना आदेश द्यायच्या आणि त्यांच्यावर अन्याय करत राहायच्या. एक दिवस भाविका आपल्या सासूबाईंना म्हणजे सुमित्राताईंना म्हणाली की मम्मी, आज तुम्ही जेवण बनवू नका. आम्ही बाहेरूनच पिझ्झा, बर्गर, पनीर मटर मसाला आणि रोटी ऑर्डर केली आहे. मी आणि मम्मी याच्यातच भागू. त्यावर सुमित्राताई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मग मी माझ्यासाठी खिचडी भात बनवते. सुमित्राताई बोलता बोलता स्वयंपाकघरात गेल्या आणि डाळ तांदूळ कुकरमध्ये टाकण्याची तयारी करू लागल्या. तेवढ्यात भाविका पाठीमागून आली आणि म्हणाली की अहो, हे काय करत आहात? मी सांगितलं होतं ना की आज काहीही बनवायचं नाही. ऐकू येत नाही का तुम्हाला? सुमित्राताई अडखळत म्हणाल्या, सुनबाई, मी तर माझ्यासाठी खिचडी बनवत आहे, कारण बाहेरून जेवण फक्त तुझ्या आणि तुझ्या मम्मीसाठी येणार आहे, माझ्यासाठी काही नाही. हे ऐकून भाविकाने त्यांना किचनच्या बाहेर काढत म्हटले की काय ग म्हातारे, घराची मालकीण होण्याची आवड आहे का तुला? या घरात माझा शब्द अंतिम आहे. तू मालकीण नाही जे फक्त तुझ्यासाठी जेवण बनेल. उगाच गॅस वाया घालवायचा नाही. तुझा मुलगा सुमित बॉर्डरवर फालतू खर्चासाठी लढत नाहीये. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या की सुनबाई, तू पिझ्झा खाणार आहेस, पण मला ही भूक लागतेच ना. जर स्वयंपाकच बनवणार नाही तर मी काय खाऊ? आणि तू असं काय बोलत आहेस? माझा मुलगा फालतू कमावत नाही. तो आपल्या कुटुंबासाठीच मेहनत करत आहे आणि जगण्यासाठी मला जेवण बनवणं तर आवश्यकच आहे. हे ऐकून भाविका संतापली आणि ओढून म्हणाली, हो हो, माहित आहे मला, पण जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला झोप येणार नाही ना. फ्रीज मध्ये 2 दिवसाचे ब्रेड आणि कालची शिळी भाजी ठेवली आहे, तेच खाऊन टाका आणि जर काही बनवलं तर खबरदार. भाविका तिथून निघून गेली, पण बिचाऱ्या सुमित्राताई काय करणार होत्या? शेवटी त्यांनी ते शिळं अन्न खाल्लं आणि परत कामाला लागले. काही वेळाने बाहेरून पिझ्झा, बर्गर आणि पनीर आले. तेव्हा भाविका आणि वसुधाताई सोफ्यावर आरामात ताणून बसल्या आणि सुमित्राताईंना दाखवून दाखवून खाऊ लागल्या. सुमित्राताईंचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या आपल्या खोलीत जाऊन झोपल्या. काही तासानंतर वसुधाताई सुमित्राताईंना आवाज देऊ लागल्या, अहो विहीनबाई, कुठे एवढ्या लवकर झोपल्या? घराची मालकीण जागी आहे आणि तुम्ही झोपल्या पण. थोडं लिंबू पाणी आणि त्यात हिंग घालून मला बनवून द्या, पोटात खूप जळजळतंय. तेव्हा भाविका म्हणाली, मम्मी, तुम्ही जर थोडं कमी खाल्लं असतं तर काय झालं असतं, पण तुम्ही तर इतकं खाल्लं की जणू परत कधी मिळणारच नाही. लेकीचं बोलणं ऐकून वसुधाताई म्हणाल्या, बाळा, जर ते खाल्लं नसतं तर ते वाया गेलं असतं आणि तू फेकून दिलं असतंस. मला फेकून देणं आवडत नाही, त्यामुळे खाऊन टाकलं, पण ते खरंच जास्त झालं. भाविका म्हणाली, मम्मी, ते वाया कशाला गेलं असतं? आई तर लालची नजरेने आपल्या जेवणाकडे बघतच होती. दया म्हणून तिला दिलं असतं. तिला उष्ट खायची सवय झाली आहे ना. हे बोलून दोघी मायलेकी जोरजोरात हसू लागल्या. तेवढ्या सुमित्राताई लिंबू हिंग पाणी घेऊन आल्या. पाणी पिताच वसुधाताईंना उलटी झाली. ते पाहून भाविकाने सुमित्राताईंना खूप वाईट बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर पाण्यात काहीतरी मिसळल्याचा आरोप केला. सुमित्राताई म्हणाल्या की अगं सुनबाई, मी पाण्यात काहीच मिसळलं नाही, फक्त थोडं हिंग टाकलं होतं.
पण भाविका डोळे मोठे करत ओरडली की म्हातारे, तुझ्यामुळे माझ्या मम्मीला उलटी झाली आहे, तिची साडी खराब झाली, आता तूच ती साफ कर. भाविकाने सुमित्राताईंना सगळी साफसफाई करायला लावली. दिवसामागून दिवस जात होते आणि एक दिवस सुमितने कळवलं की तो घरी येणार आहे. वसुधाताईंनी ही बातमी ऐकली तरीही त्या लेकीच्या घरातच राहत होत्या. तेव्हा भाविका आपल्या मम्मीला म्हणाली की मम्मी, सुमित पुढच्याच आठवड्यात येणार आहेत. जर या म्हातारीने त्यांना काही सांगितलं तर काय होईल? सुमित तर मला घरातून हाकलूनच लावतील. त्यांना त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आलेलं सहन होत नाही. वसुधाताई लगेच म्हणाल्या, ऐक भाविका, तिला जर सुमितला सांगायचंच असतं तर ती कधीच सांगून टाकलं असतं. पण तरीही आपण कोणतीही रिस्क घेऊ नये, काहीतरी करायलाच हवं. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. तुझ्या सासूचं काहीतरी उपाय करायलाच हवा. मम्मीचं बोलणं ऐकून भाविका विचारात पडली. पण मम्मी, आपण काय करू शकतो? वसुधाताई म्हणाल्या, लक्ष देऊ नये. आजपासून आपण तुझ्या सासूबाईंशी गोड गोड वागू, तिची काळजी घेऊ, तिच्यासाठी नवीन साडी घेऊन ये, तिच्याकडून घरातला कोणतंच काम करून घेऊ नकोस. मग एक दिवस तिच्या जेवणात विष मिसळू आणि तू 2 दिवस माझ्यासोबत माझ्या घरी येऊन राहा. ती इथे जेवून पडून राहील आणि आपण तिच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं नाटक करू. असं केल्याने ती कायमची निघून जाईल आणि आपलंही बिनबोबाट होईल. कोणीही आपल्यावर संशय घेणार नाही. वसुधाताईंचं हे बोलणं ऐकून भाविका म्हणाली, पण मम्मी, जर सुमितला काही शंका आली किंवा त्याला काही समजलं तर? तेव्हा वसुधाताई झटपट उत्तरल्या, भाविका, उद्या मी मार्केटमधून अशी जडीबुटी आणते जी खाल्ल्यावर माणूस 5 तासांच्या आत मरतो आणि त्याच्या तोंडातून कोणताही फेस येत नाही. त्यामुळे कोणीही शंका घेऊ शकणार नाही. वसुधाताईंनी आपला सगळा प्लॅन भाविकाला समजावून सांगितला. तेव्हा भाविका म्हणाली, हो, हे ठीक आहे, पण हे सगळं त्याच दिवशी होईल ज्या दिवशी सुमित घरी येणार आहे. वसुधाताई आणि भाविकाची वागणूक सुमित्राताईंसाठी अचानक बदलली होती. सुमित्राताईंना हे जाणवत होतं की सुमितच्या घरी येण्याच्या बातमीमुळेच हे सगळं घडत आहे. पण त्या चुपचाप दोघींचं नाटक बघत होत्या. एके दिवशी भाविका सुमित्राताईंना म्हणाली, आई, मी 2 वेळेचे जेवण बनवले, तुम्ही खाऊन घ्या. मी मम्मीला सोडायला जाणार आहे. उद्या सुमित येण्याआधीच मी परत येईन. यानंतर भाविका आणि वसुधाताईंनी त्यांच्या योजनेनुसार सुमित्राताईंच्या जेवणात विषारी जडीबुटी मिसळून ठेवली आणि निघून गेल्या. इकडे सुमित खूप दिवसानंतर घरी येणार होता. आईला भेटण्याची खूप आतुरता होती. आनंदात त्याने आपल्या आईसाठी महागड्या भेटवस्तू, सुंदर शाल आणि गरम गरम जिलेबी आणली होती, जी त्याच्या आईला खूप आवडायची. जेव्हा सुमित घरी पोहोचला तेव्हा बाहेरूनच आईला आवाज देत घरात शिरला, आई, आई, कुठे आहेस? आज मी आलोय आणि तू कुठे लपली आहेस? आधी दरवाजावर माझी वाट बघायचीस, आज मात्र खोलीतून बाहेर येत नाहीस. हॉलमध्ये सोफ्यावर बसून तो पुन्हा पुन्हा आईला हाका मारत होता. आई बराच वेळ कुठेच दिसली नाही, ना तिचा काही आवाज आला. सुमितचं मन अस्वस्थ झालं. काहीतरी वाईट घडलंय असं त्याला वाटू लागलं. तो धावतच आईच्या खोलीत गेला तर त्याची आई जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. आपल्या आईला अशा अवस्थेत पाहून त्याच्या अंगातलं रक्तच गोठलं. त्याने आईला हलवलं पण ती जागी झाली नाही. तिचं शरीर थंड झालं होतं आणि श्वासही थांबला होता. सुमित जोर जोरात रडू लागला. त्याच वेळी पाठीमागून वसुधाताई आणि भाविका घरात आल्या. सुमित त्यांना पाहताच रडत रडत म्हणाला की भाविका, आई उठत नाहीये. आई कायमची आपल्याला सोडून गेली आहे. मी किती वेळा हाका मारल्या पण ती काहीच बोलली नाही. आत आल्यावर तिला या अवस्थेत पाहिलं. भाविका धक्का बसल्याचं नाटक करत म्हणाली, काय? पण सुमित, आई कालपर्यंत अगदी ठीक होती, मग अचानक कसं काय झालं? तिने रडण्याचं आव आणत म्हटलं की आई, तुम्ही असं अचानक आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. मी का गेले तुम्हाला असं एकटं सोडून? हे देवा, आमच्या आईला परत पाठव. काही तासांनी सुमित्राताईंचा अंत्यविधी पार पडला. तेव्हा कुठे जाऊन भाविकाचं नाटक संपलं. सुमित आई गेल्यामुळे खूप दुःखात होता. त्याचा चेहरा नेहमीच उदास दिसत होता. वडिलांचे छत्र त्याच्या लहानपणीच उडालं होतं आणि आता आईचा आधारही सुटला होता. या दरम्यान वसुधाताई आणि भाविका मात्र घरात आनंदाने राहत होत्या. काही दिवसांनी भाविका माहेरी निघून गेली तर सुमित अजूनही घरीच होता. भाविका विचार करत होती की जसा सुमित पुन्हा कामावर जाईल तसे मी मम्मीला घरी बोलवेल आणि दोघी मिळून पार्टी करतील. एक दिवस सुमितला खूप भूक लागली होती. तो जोरात ओरडला, भाविका, गॅसवर फक्त कुकरची शिट्टी ऐकू येते, काही खायला मिळेल की नाही? केव्हापासून उपाशी आहे? भाविका म्हणाली, अहो, पण मी तर गॅसवर कुकर ठेवलेलाच नाही. ती किचन मध्ये जाऊन पाहते तर खरंच कुकर मध्ये छोले शिजत होते.
जेव्हा ती छोले सुमितला खायला देते तेव्हा सुमित म्हणतो, वा भाविका, छोले अगदी आईसारखेच झाले आहेत, खूपच चविष्ट. भाविका हे सगळं पाहून चकित झाली, कारण तिने छोले भिजवलेच नव्हते, मग ते कोणी बनवले होते. पण कामाच्या घाईत तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. काही दिवसांनी तिने आपल्या मम्मी वसुधाताईंना फोन केला आणि म्हणाली की मम्मी, मी विचार करते की सुमित्राताईंच्या खोलीची साफसफाई करावी, म्हणजे तू आल्यानंतर त्या खोलीत राहता येईल. आता तुला त्या म्हातारी सोबत राहावे लागणार नाही. वसुधाताई म्हणाल्या की हो बाळा, आता तर मी आनंदाने तिकडे आराम करेन. भाविका मग सुमित्राताईंच्या खोलीत गेली. सर्वप्रथम ती कपाट साफ करायला लागली, पण जसे तिने कपाट उघडले तिथून सुमित्राताईंचा फोटो खाली पडला आणि त्यातून रक्त वाहत असल्याचे तिला दिसले. हे पाहून तिचा श्वासच थांबला. भीतीने तिने कपाट पटकन बंद केले आणि खोलीतून पळून जाऊ लागली. तेवढ्यात तिला समोर सुमित्राताई उभ्या दिसल्या. आपल्या मरण पावलेल्या सासूला समोर पाहून तिचे पाय थरथर कापू लागले आणि ती जमिनीवर कोसळली. तिच्या घशातून शब्दही निघत नव्हते. भीतीने तिला उचकीच लागली. तेव्हा सुमित्राताईंचा आवाज ऐकू आला. काय झालं ग सुनबाई? तू काय विचार केला होतं? मला मारून सुटशील? पण मी तुझे नकली रडणे ऐकून येऊन गेले नाही. मी तुझ्या मागे आहेच आणि आता तुला सोडणार नाही. हे ऐकून भाविका जोरजोरात ओरडली आणि बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली तेव्हा समोर सुमित उभा होता. तिने घाबरून त्याला सांगितलं की सुमित, आई अजून गेल्या नाहीत, त्यांचा आत्मा खोलीत आहे, मी त्यांना पाहिलं आहे. सुमित म्हणाला, हे काय बोलतेस भाविका? एकदा माणूस गेला की तो परत येतो का? मी स्वतः आईला अग्निडाग दिला आहे. भाविकाने सांगितले की खोलीतील फोटोवर रक्त आहे, पण सुमितला तिथे काहीच दिसले नाही. तो भाविकाला घेऊन फोटो दाखवायला गेला. तिथे कसलेच रक्त नव्हते. भाविकाच्या डोळ्यांसमोर मात्र सुमित्राताई उभ्या होत्या. भीतीने ती पळून गेली आणि त्या खोलीत पुन्हा जायला धजली नाही. काही दिवसांनी सुमितची ड्युटीवर जाण्याची वेळ आली. तेव्हा भाविकाने वसुधाताईंना फोन करून सांगितले की मम्मी, सुमितही ड्युटीवर चालला आहे आणि इकडे सासूबाईंचा आत्मा मला त्रास देतोय. सुमित म्हणतोय की माझे भास आहेत, पण मला खरंच आई दिसते. कृपया तुम्ही इकडे राहायला या, नाहीतर ही म्हातारी मला मारूनच टाकेल. वसुधाताईंनी तिला धीर दिला आणि म्हणाल्या की तू घाबरू नकोस, मी येते आणि बघते काय चाललंय. आपण मज्जा करूया, पार्टी करूया. भाविका आईचे बोलणे ऐकून सुटकेचा श्वास घेत होती. सुमितच्या जाण्याच्या एक दिवस आधीच वसुधाताई घरी आल्या. त्या रात्री वसुधाताई सुमित्राताईंच्या खोलीत झोपल्या असताना अचानक त्यांच्या अंथरुणात काहीतरी हालचाल झाली. त्यामुळे घाबरून त्या जोरात ओरडू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सुमित्राताईंचा आवाज ऐकू आला. तेव्हा त्यांची शुद्धच हरपली आणि हातपाय थरथरू लागले. सुमित्राताईंचा आत्मा समोर येऊन बोलू लागला, आज सुमित गेल्यावर तुम्हा दोघींना जिवंत गाडूनच टाकते. पण आधी मला हे सांगा, त्या दिवशी मी फक्त भाकरी भाजी खाल्ली होती आणि त्यानंतरच मला चक्कर येऊ लागली, श्वास अडकल्यासारखा झाला. खरं खरं सांगा, माझ्या जेवणात तुम्ही काय मिसळलं होतं, ज्यामुळे माझा मृत्यू झाला आणि कोणालाच काही समजलं नाही? आता खरं सांगायला सुमितही इथे नाही. सुमित्राताईंच्या प्रश्नावर भाविका घाबरून म्हणाली, खरं सांगते आई, यात माझी काहीच चुकी नाही. हे तर माझ्या आईने म्हणजे वसुधाताईंनी तुम्हाला जडीबुटी खायला घालायची आयडिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की या जडीबुटीमुळे तुमचा मृत्यू 5 तासांच्या आतच होईल आणि तोंडातून फेसही येणार नाही, ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही. मी तर मम्मीला नकार दिला होता, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. भाविका रडत रडत बोलत असताना वसुधाताई रागाने ओरडल्या, अरे वा भाविका, तुझ्या सासू आता जेव्हा समोर भूत बनून उभे आहेत तेव्हा सगळा आरोप माझ्यावरच टाकते आहेस. तुला तर तुझी सासू पहिल्यापासूनच आवडत नव्हती. प्रत्येक वेळी तिची तक्रार करत राहायचीस. त्यामुळे जावई नसताना तू तिच्यावर अन्याय केलास, अत्याचार केलास आणि आता सगळा दोष माझ्यावर टाकते आहेस. वा बाळा, स्वतःच्या जीवावर आली की मला पुढे करतेस. खरंच अशी मुलगी कोणालाच नको. दोघी मायलेकींचा जोरात वाद सुरू झाला. तो ऐकून सुमित आत आला. त्याला पाहताच भाविका शांत बसली आणि सुमितकडेच बघत राहिली. तेव्हा सुमित म्हणाला, अरे दोघी शांत का बसले आहात? इतकं काही सांगितलं आहे तर हे सुद्धा सांगा की तुम्ही माझ्या आईवर कसे अत्याचार करत होतात. तुम्ही फोनवर सांगितलं की आईला तुमच्याकडून तक्रार असते, पण जेव्हा पाहावं तेव्हा तुम्हीच तिची तक्रार करत राहायचात. आता तुम्ही दोघींनी माझ्या आईला कसे मारले हे मान्य केलं आहे आणि हे सगळं रेकॉर्ड मध्ये सुद्धा आहे. पण भाविका, मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सुमित बोलतच होता तेव्हा भाविका म्हणाली, अरे सुमित, तुम्ही तुम्ही परत कसे आला? तुम्ही तर ड्युटीवर गेला होतात ना? आणि खरंच तुमचा गैरसमज झाला आहे. आईचा मृत्यू हृदयविकारानेच झाला होता. आम्ही त्यांना मारला नाही.
आणि आम्ही त्यांना का मारू? इतके हलकट थोडीच आहोत आम्ही. भाविका स्वतःची बाजू ठेवून चांगलं बनण्याचं नाटक करत होती. तेव्हा सुमित जोरात ओरडला, आता ही तू खोटच बोलत आहेस. मला वाटतं की आईची भीती कमी झाली आहे. आई, तू कशी भूत आहेस? ही खोटं बोलते आहे आणि तू शांत उभी आहेस. सुमित हसत हसत म्हणाला. भाविका आश्चर्यचकित झाली आणि आश्चर्याने म्हणाली, सुमित, तुम्हाला आई दिसत आहे? त्यांना सांगा की प्लीज आम्हाला सोडा. आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण आईच्या आत्म्यापासून आम्हाला वाचवा. यावर सुमित हसायला लागला आणि म्हणाला, जर आई आत्मा असती तर आतापर्यंत तुम्ही दोघी सुद्धा आत्मा झाल्या असत्या. ही खरंच माझी आई आहे, जी आतापर्यंत जिवंत आहे. सुमितचे बोलणे ऐकून भाविका चकित झाली आणि म्हणाली, काय बोलतायत सुमित? या जिवंत आहेत, पण कसं? तुम्ही स्वतः त्यांचा अंत्यविधी केला होता. सुमित म्हणाला, हो, कारण ते सगळं काही माझ्या नाटकाचा हिस्सा होता. तुम्हाला काय वाटतं, नाटक फक्त तुम्हा दोघींनाच करता येतं? जेव्हा तुम्ही रडण्याचं नाटक करत असताना तेव्हा माझ्या आईला मरण्याचं नाटक करायला लागलं. सुमितचं बोलणं ऐकून भाविका हैराण होऊन म्हणाली, तर मग आईने त्या दिवशी जडीबुटीचे जेवण जेवले नव्हते? सुमित सांगू लागला की तिने ते जेवण केलेच नव्हते. ज्या दिवशी तुम्ही दोघी माझ्या आईला मारण्याची योजना आखत होतात त्या दिवशी आईने सगळं काही ऐकलं होतं आणि लगेच मला फोनवर सगळं सांगितलं होतं. त्या दिवशी मी इथे आल्याबरोबरच फक्त आई समोरच होतो. मी तुमच्या नाटकाला तुमच्या हिशोबाने चालवून दिलं आणि आईला एका जागी लपवून ठेवलं. सुमितचे बोलणे ऐकून भाविका विचारते, मग तो रक्ताचा फोटो, कपड्यांचे सारखे खाली पडणे, कधीही माझ्या समोर आईचे येणे आणि अचानक गायब होणे, हे सगळं काय होतं सुमित? तेव्हा सुमित म्हणाला, हे सर्व काही माझ्या नाटकाचाच हिस्सा होता. जर मला इच्छित असेल तर त्याच दिवशी तुम्हाला दोघींना माझ्या आईच्या जेवणात विष मिसळण्याच्या आरोपात जेलमध्ये पाठवले असते. पण मला तुम्हाला धडा शिकवायचा होता आणि तुमच्या तोंडून तुमचा गुन्हा कबूल करून घ्यायचा होता. हे ऐकल्यानंतर आतापर्यंत शांत असलेल्या वसुधाताई म्हणाल्या, हे बघा जावई बापू, माझं एक घर परिवार आहे. मला जाऊ द्या. मी खूप मोठी चूक केली की या भाविकाची साथ दिली, पण आता मी इथे कधीच येणार नाही. आज मी तुम्हाला वचन देते की मी या भाविकेसोबत बोलणार नाही. वसुधाताईंचे बोलणे ऐकून सुमित रागाने लालबुंद झाला आणि ओढून म्हणाला, अहो मम्मी, जेव्हा जहाज बुडायला लागते तेव्हा सगळ्यात अगोदर उंदीर पळायला लागतात. हेच तुम्ही करत आहात. जर तुमची इच्छा असती तर तुमच्या मुलीला तुम्ही सरळ रस्ता दाखवू शकले असतात, पण तुम्ही फक्त तिची साथ दिली नाही तर तुमच्या मुलीच्या सासूला विष देऊन मारण्याची योजनाही आखली. सुमितने टाळी वाजवली आणि पोलिसांना आत बोलावले. इन्स्पेक्टर साहेब, यांना अटक करा. त्यांनी त्यांचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल केला आहे. तेव्हा समोर येऊन सुमित्राताई म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्यावर किती अत्याचार केलेस, पण तरीही मी सुमितला तुझी तक्रार केली नाही. सगळं सहन करत राहिले कारण मला माझ्या मुलाला तोडायचं नव्हतं. पण तू माझ्या शांत राहण्याचा फायदा घेतलास. तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि मला इच्छा नाही की तू जेलमध्ये राहावीस आणि तुझ्या आईने सुद्धा तिथे त्रास सहन करावा. पण आज जर तुम्हाला शिक्षा दिली नाही तर पुढे जाऊन प्रत्येक सून आपल्या सासूला विष देताना थोडी सुद्धा घाबरणार नाही. पोलिसांना पाहून भाविका सुमितच्या पायाला धरून रडायला लागली आणि म्हणाली की जर वाटल्यास मला घटस्फोट द्या, पण प्लीज सुमित, मला जेलमध्ये पाठवू नका. अहो, माझ्या आईच्या वयाचा तरी विचार करा. भाविकाचे बोलणे ऐकून सुमितने तिला कानाखाली मारली आणि म्हणाला, तू विचार केला होतास का माझ्या आईच्या वयाचा, जेव्हा तू तिला मारण्याचा प्लॅन बनवत होतीस? आता जा दोघीही पोलिसांसोबत आणि हे सगळं नाटक कोर्टमध्ये जाऊन करा. तिथेही माझ्या पुराव्यानुसार तुमच्या दोघींचे नाटक काम करणार नाही. या रेकॉर्डिंग मध्ये सगळं काही आहे. नंतर सुमितने कोर्टमध्ये त्यांच्या विरोधात सर्व पुरावे हजर केले, ज्यामुळे दोघी मायलेकींना 5 वर्षाची शिक्षा झाली. इकडे सुमितच्या आईने म्हणजे सुमित्राताईंनी सुमितचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत म्हणजेच मानसीसोबत लावून दिले, जी पूर्ण घराला सांभाळण्यासोबत सुमित्राताईंचीही खूप सेवा करत होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सुमितने जे केले ते योग्य होते का, की त्याने बायकोला आणि सासूबाईंना माफ करायला हवे होते? तुमचे मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या समर्थनामुळेच आम्हाला आणखी कथा तयार करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.